तर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे आणि भारतीय सैन्य दल आणि सरकारचं त्याबद्दल अभिनंदन करण्यात येतोय। जळगावसह देशभरातील नागरिकांनी हीच भावना व्यक्त केलेली आहे। ऑपरेशन सिंदूरसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत भारत सरकारला आणि लष्कराला। पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या 26 जणांचा दहशतवाद्यांनी या ठिकाणी यांचा मृत्यू झाला होता। त्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यावा यासाठी देशभरामध्ये या ठिकाणी संतापाची लाट होती। आज अखेर या संदर्भात जळगावातील जे नागरिक आहे या नागरिकांना काय वाटतं आम्ही त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर काय सांगणार या ठिकाणी भारतीय सेनेने पाकिस्तानला या ठिकाणी करारा जवाबच या ठिकाणी दिलाय, आपण काय सांगता? सर्वप्रथम जो हल्ला झाला, बाहेर हल्ला आमच्यावरती, जे आमचे 26 नागरिक मारले गेले भारताचे, तर त्या हल्ल्याचा आम्ही सर्व भारतवासीय तीव्र शब्दात निषेध करतो। आणि ते मोदी साहेबांनी अजित पवार साहेबांच्या नेतृत्वात जे उत्तर दिलं ते करारा जबाब आहे आणि असाच करारा जबाब आमचा भारत देत राहील। आणि आमच्यावरती अशा जेव्हा अशा प्रकारचे हल्ले होतील तेव्हा आमचे मोदीजी सक्षम आहेत। आपण काय सांगणार या ठिकाणी सकाळी जेव्हा ही बातमी आपल्याला कळली काय वाटतंय? जो भ्याड हल्ला झालेला होता, अतिरेक्यांनी जो पर्यटकांवरती हल्ला केलेला होता, तर आज खऱ्या अर्थाने त्या शहीदांना श्रद्धांजली भेटलेली आहे। आणि रात्री 1:30 वाजता जी जवळजवळ 9 ते 10 अड्ड्यांवरती त्यांची स्ट्राईक झालेली आहे, तर त्यांचे सगळे तळ उद्ध्वस्त झाले अतिरेक्यांचे। आणि आम्ही या निर्णयाचे मोदी साहेबांच्या पाठीशी आहोत। या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो आणि मोदींनी मोदींचे जे निर्णय आलेले आहेत त्यांचा आम्ही स्वागत करतो। दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले असून जळगावकर नागरिकांमध्ये मात्र आनंदाचं वातावरण आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र, जळगाव।